श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या मनातील वेदना, दुःख कायमचे नष्ट करणारा हा पवित्र दैवी ऊर्जेने आणि माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण असलेला संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत पोहोचेल त्याच्या काही काळातच तुझ्यातून ते सर्व काही काढून घेण्यात येईल जे तुझ्यासाठी दूषित आहे. मग ते एखादे नाते असो, एखादे कार्य असो किंवा कोणी चुकीचे लोक असो जे सतत तुझ्या जवळ राहून तुझा विरोध करत आहे. बाळा, मला माहीत आहे तुला होणाऱ्या वेदना, तुला होणारे दुःख, ते सर्व काही संपवणारा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल तेव्हापासूनच तुझ्या मनात ती सकारात्मक ऊर्जा मी निर्माण करेल. माझे देवदूत तुझ्यासाठी अनेक आशीर्वाद घेऊन येतील, कारण ते मी तुझ्यासाठी पाठवत आहे. बाळा, निश्चिंत रहा, कारण माझे कार्य तुझ्यासाठी सुरू झाले आहे. तू आता आनंदाने ओतप्रोत होत आहे. बाळा, तुझ्या जीवनातून ते क्लेश, ते दुःख नायनाट करणारे माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येत आहे. विश्वास ठेवा आणि स्वामींचा दैवी ऊर्जेने भरलेला हा पवित्र संदेश शेवटच्या क्षणापर्यंत जो कोणी स्वामी प्रिय बाळ ऐकेल त्याची स्वामी देव घरात भरभराट करोत, त्याच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. स्वामी म्हणतात, बाळा, खूप काही लोक नशिबाला दोष देत बसतात आणि खूप काही कार्यांचा कंटाळा देखील करतात, पण ते हे जाणत नाही की जेव्हा तुम्ही कर्म करायला उभे होता, काहीतरी देवाकडे इच्छेने मागू इच्छिता, तेव्हा ते सर्व काही आशीर्वाद एकत्रित करून तुमच्याकडे मोठा चमत्कार अनुभव येण्यासाठी तयार केल्या जात असतो. कारण तुम्ही ते प्रयत्न करण्यासाठी उभे होण्याचा प्रयत्न करत आहात, तेव्हाच देव तुमच्या दिशेने ते अद्भुत दैवी चमत्कार घडवू लागतात. तेच तुमच्याकडे खूप काही आनंदाच्या बातम्या त्या क्षणापासून येऊ लागतात जेव्हा तुम्ही देवावर संपूर्ण विश्वास श्रद्धेने करू लागता. स्वामींचा हा दैवी ऊर्जेने भरलेला संदेश तुमच्यापर्यंत आला आहे तर तुम्ही स्वामींचे भाग्यशाली आणि प्रिय बाळ आहात. ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश ऐकायला सुरुवात कराल त्या 24 तासात तुमच्याकडे एक आनंदाची बातमी देव पाठवत आहेत. ती मनपूर्वक स्वीकार करा, कारण त्यासाठी तुम्ही खूप काही कष्ट आधीच घेतले आहेत. तुम्ही खूप काही वाट पाहत आहात. ते सर्व काही घडणार आहे, होणार आहे, कारण देवाची तशी इच्छा आहे आणि तुमच्याकडे ते आशीर्वाद येणे यात तुम्हाला ते सर्व काही प्राप्त करून देण्याची हमी देव देत आहेत. तेव्हा विश्वास ठेवा आणि देवांच्या ऊर्जेने परिपूर्ण व्हा. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्यासाठी मी असा मार्ग मोकळा करत आहे जिथून तुला आता खूप काही कष्ट घेण्याची आवश्यकता नाही. तू फक्त पुढे चालत राहा आणि तुझ्या मार्गात तू जे जे मागत आहेस ते सर्व काही तुला प्राप्त होत राहील. ते आनंद, आनंदाचे क्षण, तुझे प्रियजन, त्या प्रियजनांचे प्रेम आणि तुझ्या प्रियजनांचे ते स्नेह तुला प्राप्त होत राहीत. मला माहीत आहे काही काळापूर्वी तुम्हाला ते दुःख, ते क्लेश सहन करावे लागले आहे. खूप काही लोकांनी तुमचा विरोध देखील केला आहे, पण आता तो सर्व काही विरोध दूर करण्यात आला आहे, कारण देवाची तुम्ही कृपापात्र बाळ झाला आहात. तुम्ही देवाची सेवा केली आहे, देवाचे नामस्मरण केले आहे. त्यामुळे देवांनी प्रसन्न होऊन तुमच्या जवळून आता असलेले क्लेश, दुःख आणि तुमचे नकारात्मक विचार दूर केले आहेत. आता तुमच्याजवळ फक्त सकारात्मक विचार आणि सकारात्मकच उरले आहे. ते सर्व काही तुमचे जीवन परिवर्तन करणारे तुमच्या जवळ आहे. त्यामुळे तुमच्या जीवनात
आता सुखद अनुभव आणि आनंद येणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, एखाद्याचा पाठलाग करत बसल्यापेक्षा आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणे कधीही चांगले. कारण तू जे काही आज स्वप्न पाहत आहे त्याची पूर्ण करणारे आशीर्वाद मी तुझ्या दिशेने पाठवत आहे. विचार करणे थांबव आणि कृतीकडे वळ. कारण जेव्हा तू कृती करशील, प्रयत्न करशील, तेव्हा मोठमोठाले आशीर्वाद तुझ्या दिशेने येऊन मोठमोठे चमत्कार तू अनुभव करणार आहेस. जे आज तुला अशक्य वाटत आहे ते देखील पुढील काही काळातच तुला शक्य होणार आहे. बाळा, माझे आशीर्वाद हे तुमच्यासाठी अद्भुत आणि कल्याणकारक आहेत. स्वामी म्हणतात, कधी कधी मी तुमची परीक्षाही घेत असतो, पण कधी कधी तुम्ही त्या परीक्षेत उत्तीर्ण झालात की तुमच्यासाठी कुठलीही परीक्षा घेतली जात नाही. म्हणूनच त्या परीक्षेला सामोरे जाताना घाबरू नका. कारण मी सतत तुमच्या सोबत आहे. पण तुम्ही ती परीक्षा दिली पाहिजे. कारण त्यातून तुम्ही अधिक काहीतरी नवीन शिकत असता. ते शिकणे तुमच्यासाठी अत्यंत प्रभावशाली आणि अनुभवाचे ठरते. बाळा, कधी कधी तुम्हाला जे काही येत नाही त्यासाठी शिकणे ही काही चुकीची गोष्ट नाही. तेव्हा प्रत्येक वय हे कोणत्याही गोष्टीसाठी अवलंबून राहणार नाही. जर तुम्हाला काही शिकायचे आहे तर तुम्हाला ते शिकणे त्याच वेळेस गरजेचे असते. कधी कधी वयाचे कुठलेही बंधन न पाळता ते शिकणे सर्वोत्तम असते. बाळा, कधीही वेळ गेलेली नाही. तुमच्यासाठी वेळ सतत सुरू आहे. जर तुम्ही या क्षणाला देखील काही शिकण्याची तयारी दाखवाल तर मी तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाईल. तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवेल. बाळा, घाबरू नकोस. कारण तुझ्यासाठी माझे कार्य अफाट आणि अनंत आहे. जे तुझ्यासाठी रोजही नवनवीन काहीतरी घेऊन येत आहे. तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर स्वतःला कुठेही कमकुवत मानू नका. कारण तुमची निवड मी स्वतः केली आहे. माझ्या आशीर्वादाने तुम्ही परिपूर्ण आहात. तुम्ही आता त्या उंचीला गाठणार आहात ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. जर आजपर्यंत तुम्हाला काही ठिकाणी खाली पाहावे लागले आहे, काही कारणांमुळे तुमचा अपमान देखील झाला आहे, पण आता ते सर्व काही विसरण्याची वेळ येत आहे. जगात कुठेही असे काहीच नाही की ते तुमच्यासाठी अशक्य असेल. जर तुमचा देवावर, आपल्या देवावर, स्वामी देवावर संपूर्ण विश्वास आहे तर तुम्हाला ते सर्व काही प्राप्त होईल जे आज तुम्हाला अशक्य वाटत आहे. बाळा, मी तुझ्यासाठी कार्य करत आहे. तुझ्या उणीवा दूर करत आहे. तुला असलेले दुःख, यातना, क्लेश दूर करत आहे. तुझा जे विरोध करत आहे त्यांना मी तुझ्यापासून दूर नेणार आहे आणि तुला इतका सक्षम आणि खूप काही निडर बनवणार आहे की ज्यामुळे तुला ते कार्य करताना तुझ्या मनात कुठलीही भय, भीती राहणार नाही. बाळा, विश्वास ठेव. माझे कार्य सतत तुला प्रोत्साहित आणि आनंदित ठेवण्यासाठी आहे. बाळा, विश्वासाने पुढे चालत राहा. कारण तुझ्या मार्गात माझे देवदूत ते अनेक आशीर्वाद आणि चमत्कार घेऊन तुला उभे दिसतील आणि ते एक एक करून तुझ्या जीवनात येणार आहेत. तेव्हा पुढे जाणे थांबवू नकोस. ज्या मागील चुका केल्या होत्या त्यासाठी तू अनेकदा माझी क्षमायाचना मागितली आहेस. देव इतके निष्ठुर नाहीत की तुझ्या छोट्याशा चुकीसाठी तुला काही क्षमा करणार नाहीत. बाळा, तेव्हा मी तुला कधीच माफ केले आहे. बाळा, मी तुझ्यावर खूप काही प्रेमाचा, आनंदाचा वर्षाव करणारा देव आहे. तुझ्या मनातील खोलवर रुजलेले ते सर्व काही तुला प्राप्त होण्याची संधी आणि वेळ येत आहे. विश्वास ठेव. तुझ्यासाठी माझे आशीर्वाद हे निरंतर येणारे आहे. तुला सुखद अनुभव देणारे आहेत. तुमची चिंता या रात्रीतून नष्ट करणारे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येत आहेत. उद्या जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी येत आहे. जेव्हा तुमच्या लक्षात येईल की देवाने तुमची इच्छा पूर्ण केली आहे तेव्हा देवाचे धन्यवाद करायला विसरू नका. कारण जी आनंदाची बातमी ऐकण्यासाठी तुमचे कान
आणि मन आतुर झाले आहे तो आनंद लवकरच तुम्हाला प्राप्त करून देण्यात येत आहे. देवाने तुमची निवड त्या आनंदासाठी केली आहे. हे खूप काही तुम्हाला समाधान देणारे आणि आनंद देणारे संदेश जर तुमच्यापर्यंत येत आहे तर तुमच्या इतका भाग्यशाली कुणीही नाही. जर तुम्ही स्वामींचे संदेश आणि स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर या संदेशाला आत्ताच लाईक करा. देव तुमची सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुम्ही काहीही जरी खूप काही श्रम घेण्याच्या तयारीत नसाल तरीही देव तुमच्यासाठी ती सर्व काही समृद्धी द्यायला तयार आहेत. देव म्हणतात, मला माहीत आहे मागील काळात तू खूप काही कष्ट केले आहेत. आता त्याचे फळ प्राप्तीची वेळ जवळच येत आहे. बाळा, निश्चिंत राहा आणि येणारे आशीर्वाद फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच आहेत यावर विश्वास ठेव. तुमची आर्थिक संपन्नता वाढवणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत. जर तुम्ही इथून मागे देवाची प्रार्थना आर्थिक समृद्धीसाठी केली आहे तर आता विचार करणे थांबवा, काळजी करणे थांबवा, कारण तुमच्यासाठी देवाने काही नवीन योजना आखल्या आहेत ज्या तुम्हाला समृद्ध आणि आर्थिकतेने सबल करणार आहेत. कारण तुमचे घेतलेले कष्ट कुठेही वाया जाणार नाहीत. तुम्ही केलेले कर्म कुठेही वाया जाणार नाहीत. देव ते सर्व काही तुमचे चांगले कर्म आणि सर्व काही कर्म पाहत आहेत. देव तुमच्या दिशेने तुमचे आशीर्वाद पाठवत आहेत. विसरू नका, तुमच्यासाठी ते सर्व काही होईल ज्याची तुम्ही इच्छा, अपेक्षा आणि आशा ठेवत आहात. देवाच्या आशीर्वादांवर विश्वास ठेवा. जे आजपर्यंत तुम्हाला अशक्य वाटत होते ते देखील शक्य होताना तुम्ही आता पाहाल. कारण देवाची कृपा दृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे याचा अनुभव तुम्ही घेणार आहात. तर तयार व्हा, सज्ज व्हा आणि देवाचे आशीर्वाद आकर्षित करा. त्यासाठी तुम्हाला स्वामींचा श्री स्वामी समर्थ हा जप प्रीतीने करावा लागेल. स्वामी देवावर संपूर्ण विश्वास ठेवावा लागेल. देव कधीही कुणाचेही काहीही विनाकारण त्याच्यासोबत चुकीचे घडू देत नाही. पण तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या काही चुका झाल्या असतील तर त्यासाठी देवाकडे क्षमा मागणे तितकेच आवश्यक आहे आणि पुन्हा पुन्हा त्या चुका न करणे तितकेच आवश्यक आहे. देव तुमच्या जीवनात आता असा काही काळ आणत आहेत ज्यामुळे तुमच्याकडे सुख, समृद्धी, विपुलता, भरभराट आणि आनंदाचा मार्ग तुम्हाला देणार आहेत. त्या मार्गावर चालताना तुम्हाला अनेक सुख प्राप्त होतील. स्वामींचे आशीर्वाद आणि दैवी संदेश प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ हा जप अत्यंत प्रीतीने करत राहा. स्वामींचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत नक्कीच येतील आणि तुमच्या जीवनात अनेक चमत्कार घडू लागतील. जर कुणी स्वामींचे अद्भुत चमत्कार आधी अनुभव केले आहेत तर होय म्हणून टाईप करा. माझा देव महान अत्यंत श्रद्धेने लिहायला विसरू नका. स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी, आनंद, प्रगती, आरोग्य प्राप्त हो. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.